तर मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारनं एसईबीसी कायदा तयार केलेला होता आणि या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। तर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा याचिका दाखल करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या याचिकांवरती सुनावणी घेण्यासाठी न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या त्रिस्तरीय पूर्णपीठाची स्थापना करण्यात आलेली आहे। पूर्णपीठासमोर सुनावणी होणार आहे। त्रिसदस्यीय पूर्णपीठाची स्थापना करण्यात आलेली आणि लवकरच या त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी होणार आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एसईबीसी कायद्यासंदर्भात ही सुनावणी होणार आहे। या महत्त्वाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या कायद्याच्या घटनात्मकतेला आव्हान देण्यात आलेलं आहे। हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं याकरता राज्य सरकारनं एसईबीसी कायदा तयार केलेला होता आणि या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। तर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या याचिकांवरती सुनावणी करण्यासाठी न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या त्रिस्तरीय पूर्णपीठाची स्थापना करण्यात आलेली आहे। ऋतिक गणकार या संदर्भातली माहिती देतात। ऋतिक, नक्कीच आपण पाहतोय की आज 13 तारखेला एसईबीसी आरक्षणासंदर्भातली सुनावणी आहे। न्यायमूर्ती घुगे यांच्या खंडपीठ आहे, त्रिसदस्यीय खंडपीठ आहे आणि जे मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालेलं होतं आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणावरती, त्या आरक्षणाला कुठेतरी या अगोदर चॅलेंज करण्यात आलेलं आहे। आता हे आरक्षण मराठा समाजाला लागू होणार का नाही या संदर्भातला निकाल देखील आज येण्याची शक्यता आहे। तृप्ती, निश्चित याच संदर्भामध्ये काल छगन भुजबळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती आणि या संदर्भात आरक्षणावरती त्यांनी प्रश्नही विचारले होते। त्यामुळे आजच्या या हायकोर्टातल्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीकडे।